नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, एका लहानशा खेड्यात जे लोक अजूनही जुन्या रूढी आणि परंपरावर विश्वास ठेवायचे, तिथे कुमुद नावाची एक हुशार मुलगी राहत होती. कुमुदला नेहमीच नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड होती. ती पुस्तक वाचायची, प्रश्न विचारायची आणि तिच्या ज्ञानामुळे गावातील सगळ्यांच्या प्रशंसेचा विषय बनायची. एके दिवशी गावात एका बाईने असा प्रश्न विचारला की महिलांच्या शरीरावर असं कोणतं अंग आहे जे रात्री मोठं होतं आणि दिवसा छोटं होतं. हा प्रश्न ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. अनेकांना त्यांचं उत्तर माहीत नव्हतं आणि काहींनी विनोदाचा विषय केला. मात्र कुमुदच्या मनात हा प्रश्न गुंता निर्माण करत गेला. तिला याचं योग्य उत्तर शोधायचं होतं. कुमुदने गावातील वयोवृद्ध लोकांना विचारलं, पण त्यांनीही गोंधळून जाणारी उत्तर दिली. काहींनी विनोद केला तर काहींनी चुकून चुकीच्या समजुती काढल्या. मात्र कुमुदला यावर विज्ञानाच्या आधारे उत्तर मिळवायचं होतं. तिने शहरातील तिच्या शाळेच्या विज्ञान शिक्षकांकडे हा प्रश्न विचारला. तेव्हा तिच्या शिक्षकांनी तिला शांतपणे सांगितलं, हा प्रश्न सामान्य आहे, पण लोक याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघतात. याचं उत्तर डोळ्यांच्या बुबुळांमध्ये आहे. शिक्षकांनी तिला समजावलं की डोळ्यांच्या बुबुळांचे कार्य प्रकाशावर अवलंबून असते. दिवसा जेव्हा जास्त प्रकाश असतो तेव्हा बुबुळ लहान होतात, कारण डोळ्यात कमी प्रकाश जाऊन चांगलं पाहता येत नाही. रात्री जेव्हा अंधार असतो तेव्हा बुबुळ मोठी होतात, ज्यामुळे अधिक प्रकाश डोळ्यात शिरतो आणि अंधारात पाहणं सोपं होतं. शिक्षकांनी कुमुदला हेही सांगितलं की हा बदल पुरुष आणि महिला दोघांच्याही डोळ्यांमध्ये होतो, त्यामुळे याचा लिंगभेदाशी काहीही संबंध नाही. पण काही लोक अज्ञानामुळे अशा प्रश्नांना चुकीच्या गोष्टींनी जोडतात. कुमुदने हे उत्तर समजावून घेतलं आणि ती परत गावात आली. तिने गावकऱ्यांना एकत्र बोलावलं आणि डोळ्यांच्या बुबुळांबद्दल शास्त्रीय माहिती दिली. तिने लोकांना समजावलं की या प्रकारच्या प्रश्नामुळे गैरसमज पसरतात आणि त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तर देणं महत्त्वाचं असतं. गावातील अनेक लोकांना या गोष्टीची कल्पना नव्हती. त्यांनी कुमुदचं कौतुक केलं आणि तिच्या जिज्ञासू वृत्तीचं स्वागत केलं. या घटनेनंतर कुमुदने ठरवलं की गावातल्या लोकांना शिक्षण आणि विज्ञान द्यायचं, याचं महत्त्व समजावून द्यायचं. ती मुलांना शिकवायला लागली आणि त्यांना वेगवेगळ्या शास्त्रीय गोष्टी समजावून सांगू लागली. तिच्या प्रयत्नामुळे गावातल्या लोकांची मानसिकता बदलू लागली. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.